जय हिंद फ्रेंड्स. तर आपण आज कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षेचा जे आहे अर्थशास्त्र व संविधान या दोन विषयाचा जे आहे की वर आपण चर्चा करू. आता सर्वात पहिलं लक्षात घ्या की जे आहे या परीक्षेला जे आहे या वर्षी जर बघितलं तर चालू घडामोडीचा टच खूप जास्त आहे. तो पॉलिटी असो का इकॉनॉमी असो, दोन्ही गोष्टीला. म्हणजे ज्या गोष्टी करंट अफेअरमध्ये ज्या आहे वादग्रस्त होत्या किंवा न्यूजमध्ये होतात तर त्यावर प्रश्न काय पडत आहे जास्त, हे तुम्हाला यामध्ये दिसेलच. त्यानंतर 15 प्रश्न जे आहे 15 अधिक 15 30 प्रश्न आहे पॉलिटी आणि इकॉनॉमीचे 15+15. आणि जी काठिण्य पातळी आहे तर ती ऍव्हरेज आहे. पण ग्रुप सी पूर्व परीक्षा जर म्हटलं तर यातले 1/3 प्रश्न हे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या लेवलच्या 1/3 प्रश्न. ठीक आहे. मग ती पॉलिटीचा प्रश्न असो की इकॉनॉमीचा प्रश्न असो, काही प्रश्न थोडे कन्सेप्च्युअल विचारलेले आहे, परंतु ओव्हरऑल जे आहे ऍव्हरेज लेवल आहे. तर जे आहे तर आपण फार जास्त अनालिसिस मी नंतर आणखी एक सांगेल, परंतु आपण पहिले जे आहे आन्सर कीवर जे आहे डिस्कशन घेऊया. तर सर्वात पहिली जे आहे ग्रुप डी सिरीज आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आहे क्वेश्चन नंबर 21 इकॉनॉमिक्स. पहिले आपण इकॉनॉमिक्स घेऊ, नंतर संविधान घेऊ. आता यामध्ये नॅशनल जे आहे फूड सिक्युरिटी मिशन आहे हा. ठीक आहे. नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन कधी लॉन्च झालं तर ऑक्टोबर 2007 मध्ये लॉन्च झालं. तर कोणती पंचवार्षिक योजना तर जे आहे 11वी पंचवार्षिक योजना. 11वी पंचवार्षिक योजना कधी होती 2007 ते 2012. आता एक गोष्ट लक्षात घ्या की पंचवार्षिक योजनेची जेव्हा कोणती गोष्ट विचारली जाते ना, जेव्हा जी पंचवार्षिक योजना ज्या वर्षी सुरू होते ना त्या वर्षीच्या गोष्टी विचारल्या जातात. म्हणजे समजा 10वी 2007 ला संपली आणि 11वी 2007 ला सुरू झाली, असं कधी आलं त्याच वर्षीचं, हे पुढच्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय करायचं ऍड करायचं. मग 10व्यात घ्यायचं का 11वीत घ्यायचं तर 11वी मध्ये घ्यायचं. आणि जनरली त्याच गोष्टी जास्त विचारल्या जातात ज्या वर्षी एक पंचवार्षिक योजना संपते आणि नवीन काय होते सुरू होते. आता कोणती गोष्ट केव्हा येते आपण ते नंतर डिस्कस करू. आज फक्त आपण आन्सरवर भर देणार आहे. फार जास्त डिस्कशन जे आहे नंतर आपण सखोल डिस्कशन नंतर घेऊ. दुसरं जे आहे क्वेश्चन नंबर 22 आणि डी सिरीज आहे, लक्षात ठेवा ही डी सिरीज आहे. आता या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे की जे आहे राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार आरबीआयने म्हटलेलं आहे ज्या धोरणानुसार आपल्या खर्च विषयक व महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणास चलन विषयक धोरण नाही म्हणत, त्याला काय म्हणतात फिस्कल पॉलिसी, राजकोषीय धोरण. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे आणि हे स्टेटमेंट काय राईट आहे. आता जेव्हा एक पहिल्या महायुद्धानंतर जे आहे महामंदी आली होती, ग्लोबल डिप्रेशन, त्याला ग्रेट डिप्रेशन म्हणतात. ठीक आहे. आणि त्या महामंदीमुळे जे आहे दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं, एक वन ऑफ द रिझन. तर त्यामध्ये हा पिरियड महत्वाचा आहे. आणि यामध्ये जे आहे की अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरण खूप महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये ज्या सर्वात महत्वाचं जे आहे जे कॉन्ट्रीब्युशन आहे JM केन्स. ठीक आहे. ज्यामध्ये आपण स्वस्त पैशाचं धोरण म्हणजे क्वांटिटेटिव्ह इझिंग, म्हणजे जर समजा खूप जास्त जर समजा मंदी असेल आणि महामंदी म्हणजे डिप्रेशन मध्ये जर जात असेल तर आपण पैसा काय करतो स्वस्त पैशाचं धोरण जे आहे लागू करतो, व्याजदर कमीत कमी करतो आणि सरकार असो आरबीआय असो जास्तीत जास्त खर्च करण्याचा म्हणजे लोकांच्या हातात पैसा कसा जाईल यावर प्रयत्न करते की ज्यामुळे डिमांड वाढली पाहिजे आणि इकॉनॉमीचं जे इंजिन महामंदीत चाललंय तर ते हळूहळू त्याचं जे स्पीड जे आहे सुरळीत झाली पाहिजे. तर त्यासाठी आपण जे आहे तर डिमांड वाढवण्यासाठी जे आहे लोकांच्या हातात पैसा कसा जाईल लोकांच्या खिशात, तर हे जे आहे तर वित्त मंत्रालय जे आहे त्या पॉइंट ऑफ व्ह्यू जे आहे राजकोषीय धोरण डिझाईन करते आणि आरबीआय सुद्धा जे आहे स्वस्त पैसे धोरण डिझाईन करते. त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह इझिंग हा शब्द आपण जनरली वापरतो त्यामध्ये. तर त्यामध्ये मेन कॉन्ट्रीब्युशन कोण होतं JM केन्स. म्हणून हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. मग क्वेश्चन नंबर 22 जर घेतलं तर कोणतं उत्तर येईल. आता लक्षात घ्या इथं योग्य विचारलेलं आहे, तर याचं उत्तर कोणतं राहील फक्त तर जे आहे हे 2 उत्तर राहील. तर उत्तर काय राहील 2. ठीक आहे. आता फिस्कल पॉलिसी वर्सेस मॉनिटरी पॉलिसी, तर ठीक आहे हा डिफरन्स आपण क्लासमध्ये घेतला आहे सर्व. आता यामध्ये विचारलेलं आहे बरोबर जोडी कोणती, तर ही पहिली जोडी बरोबर आहे 14 वित्तक YV रेड्डी, बाकीच्या सर्व काय आहे रॉंग आहे. ठीक आहे. आता जे आहे आता 10वी पंचवार्षिक योजना कधी आहे 2002 ते 2007 आहे. ठीक आहे. तर हे रॉंग आहे. ठीक आहे. आता बाकीच्या गोष्टी जे आपण नंतर बघू. त्यानंतर जे आहे फिस्कल डेफिसिट. ठीक आहे. तर फिस्कल डेफिसिट ज्या जवळपास 6.5% जवळपास होता तो, तर एक्झॅक्ट जर म्हटलं तर 6.4% ऑफ GDP होता. ठीक आहे. हे बाकीचे सर्व स्टेटमेंट काय रॉंग आहे. इथं फक्त काय विचारलंय बरोबर. आता हा पेपर डिझाईन करताना करंट अफेअरला खूप महत्व दिलेलं आहे, परंतु उत्तर काढताना थोडंसं काय केलंय ग्रुप सी ची पूर्व परीक्षा आहे याची काळजी घेतलेली आहे. नाही तर थोडंसं लेवल हळूहळू राज्यसेवेच्या लेवलला सुद्धा प्रश्न जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर जे आहे ओव्हरड्राफ्ट. ठीक आहे. आता
2018 मध्ये आता प्रधानमंत्री जनधन योजना ही कधी सुरू झाली? 2014 मध्ये सुरू झाली. साधारणतः ऑफिशियल जर म्हटलं तर 28 ऑगस्ट 2014 ला सुरू झाली. ठीक आहे. आणि यामध्ये जे आहे याला एक्सटेंडेड केली, म्हणजे यामध्ये काही बदल केले. मग बदलमध्ये काय केले तर ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, याचं उत्तर आहे 3. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी वाढवली, 5,000ची 10,000 केली. इन्शुरन्स वाढवले आणि वयोमर्यादा. ठीक आहे. आता यामध्ये जे आहे ठीक आहे लक्षात घ्या, तर याच्यामध्ये इन्शुरन्स कव्हर सुद्धा काय केलंय वाढवलेला आहे आणि एज लिमिट मध्ये चेंजेस केलेला आहे. त्याचं उत्तर जे आहे 3 यायला पाहिजे. ठीक आहे. काय यायला पाहिजे? 3. ठीक आहे. कारण विमा सुद्धा जे आहे जो ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आहे तो 1 लाखावरून 2 लाख केला. तर कोणते बदल केलेले आहे हे विचारलेलं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 25. 1991चं धोरण विचारलेलं आहे क्लासमध्ये. आपण जवळपास म्हणजे जेव्हा क्लासमध्ये आपण जर बघितलं तर हार्डली पॉलिटीमध्ये एक क्वेश्चन आहे आणि इकॉनॉमी मध्ये एक क्वेश्चन, एक म्हणजे एक स्टेटमेंट आहे जे आपण क्लासमध्ये जे आहे घेतलं नसेल. बाकी सर्व पेपर काय आहे क्लासमधलाच पेपर आहे हा. ठीक आहे. 1991चं धोरण जे आहे तर हे कशावर आहे? ठीक आहे. कशावर आहे? वित्त विषयक सुधारणा, फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म. ठीक आहे. कोणत्या कशाशी संबंधित आहे तर फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म. नरसिंह समिती पहिली आणि नरसिंह समिती दुसरी बँकिंग सेक्टर रिफॉर्म्स. ठीक आहे. सरकारने 2016 मध्ये पुन्हा हा प्रश्न FRBM कायद्यावर जी समिती गठीत केली होती तर ती कोणती होती? NK सिंग समिती. पुन्हा हा प्रश्न विचारलेला आहे, रिपीट झाला आहे प्रश्न. ठीक आहे. नीती आयोगाची स्थापना, हाही प्रश्न रिपीट झालेला आहे. ठीक आहे. 1 जानेवारी 2015 ला. दारिद्र्य रेषेची व्याख्या कोणती समिती आहे? तेंडुलकर समिती, रंगराजन समिती. विजय गडकर समिती टॅक्स रिफॉर्म. आणि ही जी आर्यन मल्होत्रा समिती आहे 1993 ची, तर हे इन्शुरन्स रिफॉर्म आहे, विमा क्षेत्रातले रिफॉर्म. लक्षात घ्या. ही समिती आतापर्यंत आली नव्हती, आता ही पुन्हा ही समिती येत राहील. कोणती? आर्यन मल्होत्रा. म्हणजे दोनच समिती महत्वाच्या आहे, म्हणजे उत्तर कोणतं असायला पाहिजे? 2. ठीक आहे. आता आर्यन मल्होत्रा समिती 1993 विमा क्षेत्रातील सुधारणा. जसं कसं वित्तीय क्षेत्रामध्ये जे काही आपण LPG तत्वानुसार जे सुधारणा केल्या, उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकरण, ज्यामध्ये सर्वात महत्वाची समिती कोणती आहे? म्हणजे वित्तीय क्षेत्र व बँकिंग क्षेत्राला नरसिंह कोण आहे? नरसिंह समिती. तसं विमा क्षेत्रातला कोण आहे? आर्यन मल्होत्रा. याच्यावर भर द्या. आता ही समिती व्यवस्थित करून ठेवा, पुढच्या परीक्षेला ही खूप डिटेलमध्ये दिसेल. आता काय असतं की या परीक्षेत जे स्टेटमेंट असतात, ठीक आहे, जे स्टेटमेंट असतात जे उत्तरमध्ये ते नसतात. पण आता हे आर्यन मल्होत्रा हे ऑप्शन म्हणजे हे आहे का? नाही. परंतु हा पॉईंट इथे इंट्रोड्यूस झाला ना. आता हा पॉईंट तुम्हाला येणारे 2 वर्ष काय दिसेल? आर्यन मल्होत्रावर डिटेलमध्ये प्रश्न दिसेल. म्हणजे जे स्टेटमेंट आता समजा हे 2 स्टेटमेंट आहे, हे जर नसेल तर हा अभ्यास करून ठेवा. म्हणजे मेन्सला 2026 2027 मध्ये ते प्रश्न दिसायला लागतात. ठीक आहे. असं नेक्स्ट जे आहे 29. ठीक आहे. आता औद्योगिक धोरण. आता औद्योगिक धोरण जर 1948चे जे धोरण आहे त्यामध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आणि या मिश्र अर्थव्यवस्थेचा भर आपण कशावर दिला पाहिजे? ठीक आहे. म्हणजे समाजावर दिला पाहिजे का भांडवलशीवर दिला पाहिजे? म्हणजे पब्लिक सेक्टर की प्रायव्हेट सेक्टर थोडक्यात. तर 1948च्या धोरणापेक्षा 1956च्या धोरणामध्ये आपण स्पष्ट केलं. ठीक आहे. म्हणजे आपण नेहमी लिहित होतो क्लासमध्ये की 1948चं धोरण मिश्र अर्थव्यवस्था आणि 1956चं धोरण म्हणजे समाजवादी तत्वावर अर्थव्यवस्था असं लिहित होतो. त्यामुळे हे स्टेटमेंट काय राईट आहे. 1901 धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग काय केले? राखून ठेवले. तर हे काय रॉंग आहे. याचं उत्तर कोणतं राहणार आहे? ठीक आहे. चुकीचे विचारलेले आहे. काय विचारलेले आहे? चुकीचे. हे 2 स्टेटमेंट तर बरोबरच आहे. ठीक आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली उत्तर कोणतं येईल? हे 2 येईल. म्हणजे जे आहे ऑप्शन 2. ठीक आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. ठीक आहे. यामध्ये काय विचारलेलं आहे की टोटल फर्टिलिटी रेशो काय करणे? घटवणे. आणि ते किती साध्य करायचा होता? 2.1. लोकसंख्या स्थिरीकरण 2045. लोकसंख्या पर्याप्तीकरण 2010. हे स्टेटमेंट बरोबर आहे. स्त्री पुरुष समानता आणणे त्यामध्ये एक महत्वाचा गोल आहे, पण 2045 मध्ये 100% नागरीकरण साध्य करणे हे बिलकुल गोल नाही आहे. त्यामुळे याचं उत्तर कोणतं असायला पाहिजे? तर जे आहे 1. ठीक आहे. कोणतं असायला पाहिजे? 1. म्हणजे A आणि B हे 2 स्टेटमेंट काय असायला पाहिजे? त्यामध्ये बरोबर असायला पाहिजे. 1 सेकंड. ठीक आहे. नाही याच्यात चुकीचं विचारलेलं आहे. लक्षात घ्या. याच्यात चुकीचं विचारलंय म्हणून कच फक्त चुकीचं आहे. त्याचं उत्तर जे आहे ना 3 होईल. सॉरी. ठीक आहे. याचं काय विचारलंय? चुकीचं. ठीक आहे. आपण बरोबर हे लक्षात घेतलं इथं. ठीक आहे. याचं विचारलंय चुकीचं विधान कोणतं? तर हे विधान काय चुकीचं आहे म्हणून याचं उत्तर काय राहील? 3 राहील. हे नाही राहणार. ठीक आहे. एखादा पॉईंट होऊ शकते गाईत. ठीक आहे. 30 क्वेश्चन नंबर 30. तर क्वेश्चन नंबर 30 मध्ये जे आहे
याचं उत्तर काय असायला पाहिजे की नागरीकरण, अर्बनायझेशन आपल्याला 100% नाही करायचं आहे, व्हॅक्सिनेशन आपल्याला 100% करायचं आहे, व्हॅक्सिनेशन. ठीक आहे. तसंच जे आहे आपल्याला जे आहे जी म्हणजे जी डिलिव्हरी आहे, ठीक आहे, जी इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी, संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण 80% साध्य करायचे आहे आणि तज्ञ व्यक्तीद्वारे 100% साध्य करायचं आहे. तर हा प्रश्न डिटेलमध्ये येऊ शकतो. इथं अर्बनायझेशन लिहिलं त्यामुळे हा स्टेटमेंट काय रॉंग आहे. ठीक आहे. असं 100% अर्बनायझेशन बाय 2045 असं कुठलंही गोल यामध्ये नाही आहे. ओके. त्यामुळे याचं उत्तर जे आहे 3च द्यायला पाहिजे. म्हणजे हे त्यामध्ये आहे पण असा ऑप्शन नाही आहे एबीसी, त्यामुळे याचं उत्तर जे आहे 1 असण्याची शक्यता काय जास्त. ठीक आहे. एखाद्या वेळेस आयोग जे आहे दोन्ही कधी कधी दोन्ही उत्तर निघतात तर आयोग दुसरे देऊ शकते, तर थोडीशी त्यामध्ये संभाव्यता असू शकते. म्हणून आयोग जे आहे पहिल्या की मध्ये एखादा आन्सर राईट देते तर दुसऱ्या की मध्ये काय होऊ शकते रॉंग देते. तर थोडं जे आहे की मध्ये चेंजेस येऊ शकतात. ठीक आहे. कारण ही आपण जे एक्सप्लेनेशन घेत आहे हे आयोगाची की येण्याच्या अगोदर, कारण कोणताही क्वेश्चन सेट करताना जे ऑनरेबल प्रोफेसर आहे ते कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यू सेट करतात तर त्यानुसार सुद्धा जे आहे क्वेश्चनचे आन्सर व्हेरी होऊ शकतात. ठीक आहे. असं सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष जेव्हा आपण डेट आहे, डेट म्हणजे कर्ज, पब्लिक डेट आहे, तर यासाठी आपण जे आहे कसं धोरण आखलं पाहिजे, स्टँडर्ड कशी ठरवले पाहिजे. आता जे आहे आपण समजा की आपण वित्त आयोग जर घेतला तर वित्त आयोगामध्ये कसं असते की केंद्र व राज्याची एकूण डेट ही जीडीपीच्या 60% पेक्षा जास्त नसावी. केंद्राची 40% आणि राज्याची 20% असं 60% पेक्षा जास्त नसावी, अशी त्यामध्ये काय असतात निकष असतात. म्हणजे ज्यामध्ये हे स्टेटमेंट काय, ठीक आहे, क्वेश्चन नंबर 31 जर घेतलं, ठीक आहे, तर 31 मध्ये जे आहे तर तुम्हाला आता विशिष्ट कालावधीमध्ये कर्ज शून्य असावे, तर हे असं कुठं जे आहे स्टँडर्ड नसतं. कर्ज शून्य करायचं असं आपण कधीच म्हटलं नाही. आपण महसुली तूट शून्य करणे गोल ठेवलं होतं, पण राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट ही जे आहे शून्य करा असणे ते 3% पर्यंत कमी करायची जीडीपीच्या असं गोल ठेवलं होतं. त्यामुळे कर्ज शून्य करायचं असं कुठेही आपण स्टँडर्ड ठेवलेले नाहीये. त्यामुळे भविष्यातील कर्ज जीडीपी गुणोत्तर आजच्या कर्ज जीडीपी गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केले पाहिजे. तर हे आपण असा निकष म्हणजे टार्गेट ठेवलं पाहिजे किंवा स्टँडर्ड ठेवले पाहिजे. भविष्यासाठी कर्ज जीडीपी रेशो गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावर निश्चित केले जाऊ शकते. तर हे विचार काय बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे जे आहे डेट जीडीपी रेशो आपलं प्रमाण असलं, म्हणजे आपण जेवढं समजा आपलं उत्पन्न आहे त्याच्या 50% पर्यंत कर्ज असावं किंवा 60% पर्यंत. ठीक आहे. म्हणजे आपण जे आहे त्याच्या ईएमआय वगैरे भरू शकतो, पण कर्ज शून्य करणं, कारण तुम्हाला जर वेगानं प्रगती करायची असेल तर तुम्हाला कर्ज घ्यावंच लागेल. कारण महाराष्ट्र 100 रुपयापैकी साधारणतः केंद्र व राज्य सरकार 80 रुपये महसुली खर्च करते आणि 20 रुपये भांडवली खर्च करते. सरकारला जर समजा वेगाने प्रगती करायची असेल तर तुम्हाला कर्जाशिवाय पर्यायच नाही, कारण तुमच्याकडे पैसे शिल्लक नाहीये. कारण 20 रुपये साधारणतः काय तुमचा भांडवली खर्च आहे, हा प्रश्न असतो. त्यामुळे आपलं असं काही गोल नसतं. म्हणून ए जे स्टेटमेंट ज्यामध्ये असेल ते काय असेल रॉंग असेल. याचं उत्तर कोणतं असेल 2 असेल. ओके. क्वेश्चन नंबर 31. त्यानंतर क्वेश्चन नंबर जे आहे 32. ठीक आहे. आता अन्नधान्याचा बफर स्टॉक. ठीक आहे. आपण आता गहू आणि तांदूळ याचा बफर स्टॉक ठेवतो आणि वर्षातून 4 वेळा क्वार्टरली बरोबर तो मेंटेन ठेवतो, ज्यामुळे फूड सिक्युरिटी आली पाहिजे आणि फूड स्टॅबिलिटी म्हणजे प्राइस स्टॅबिलिटी आली पाहिजे. म्हणजे किमतीमध्ये चढ उतार मर्यादित करण्यासाठी म्हणजे प्राइस स्टॅबिलिटी हे त्याचं एक महत्वाचं जे आहे पर्पज आहे. फूड सिक्युरिटी तर आहेच, पण प्राइस स्टॅबिलिटी सुद्धा फूड सिक्युरिटीचा एक काय भाग आहे. त्यामुळे ए तर बरोबरच आहे, पण इथं ए खुल्या बाजारात विकण्यासाठी, तर खुल्या बाजारात विकणं हे मेन गोल नाही आपला. ठीक आहे. त्यामुळे याचं उत्तर 1 किंवा 2 आहे ते. ठीक आहे. म्हणजे सेल इन ओपन मार्केट, पण हे त्याचा मेन पर्पज नाही आहे. त्यास आपण करतो कधी. ठीक आहे. पण दॅट इज नॉट द मेन पर्पज. ठीक आहे. त्यामुळे इथं अ आणि ड हे दोन्ही बरोबर येऊ शकतात. पण याचं उत्तर 1 किंवा 2 दोन येऊ शकते, पण 1 येण्याची शक्यता काय सर्वात जास्त. एकदम जर अप्रोप्रिएट, कारण कसं असते किमतीमध्ये जर स्टॅबिलिटी जर ठेवायची असेल तर तुम्हाला त्याची खरेदी विक्री करावी लागते. ती भाग त्यामध्ये काय असते गौण असते. मी जर म्हटलं की जे आहे खरेदी विक्री न करता स्टॅबिलिटी राहील का, नाही, तर त्यामध्ये जे आहे तो भाग त्यामध्ये काय गौण आहे, तो म्हणजे बाय डिफॉल्ट आहे तो. त्यामुळे जे आहे होऊ शकते एखाद्या वेळेस पुन्हा हे जर ऑप्शन असं मुद्दामून असं सेट केलं तर का केलं असेल. पण याचं उत्तर जे आहे ना 1 असायला पाहिजे 2 पेक्षा, पण दोन्ही येऊ शकतात. की मध्ये बघू आपण. ठीक आहे. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982, बरोबर ना. ठीक आहे.
आरबीआयच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक वर्सेस नॉन शेड्यूल बँक? ऑब्व्हियसली आरबीआय कायदा 1934. ठीक आहे, याचं उत्तर कोणतं राहील? 2 राहील. ठीक आहे. त्यानंतर जे आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा. आता जे आहे पहिला टप्पा म्हणजे जे आहे साधारणतः लोकसंख्या, नंतर जे आहे पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. पहिल्या टप्प्यामध्ये हाय बर्थ रेट आहे आणि हाय डेथ रेट आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये डेथ रेट जे आहे वेगाने काय होते? कमी होते. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये बर्थ रेट वेगाने काय होते? कमी होते. त्यामुळे जन्मदरामध्ये लक्षणीय घट हे याच्यात खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. त्याचं उत्तर जे आहे ना 4 द्यायला पाहिजे. ठीक आहे. लोकसंख्येची जलद वाढ हे सुद्धा बी आणि डी, पण बी आणि डी हे सुद्धा बरोबर आहे. लोकसंख्येची जलद वाढ, कारण दुसऱ्या आणि दुसऱ्यामध्ये लोकसंख्येचा विस्फोट आहे, परंतु जे आहे तिसऱ्यामध्ये सुद्धा जे आहे रॅपिड ग्रोथच आहे. परंतु जे आहे ब आणि ड असा ऑप्शन नाही आहे. पण एक्झॅक्ट जर घ्यायचं असेल तर कोणतं असेल ते? तर हे ऑप्शन जास्त बेटर आहे. ठीक आहे, इतर ऑप्शन पेक्षा. ठीक आहे. मृत्यूदरात लक्षणीय घट हे सेकंड स्टेजमध्ये असते. ठीक आहे. थर्ड स्टेजमध्ये सुद्धा असते, म्हणजे याला आपण क आणि ड असं उत्तरच नाही याच्यामध्ये. ठीक आहे. थर्ड स्टेजमध्ये जे आहे तर आपल्याला जन्मदरात घट, कारण की लोकसंख्या संक्रमण प्रतिमानामध्येच जे आहे एक सर्वात महत्वाचं कन्क्लुजनच हे आहे की पहिले मृत्यूदर घटत असतो आणि म्हणून मग दुसऱ्या स्टेजमध्ये जन्मदर घटतो. आणि लोकांना एकदापर्यंत जीवनाची सिक्युरिटी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जे आहे बर्थ रेट कमी होत नसतो, म्हणून पहिले डेथ रेट कमी करावा लागतो. त्याच्यामुळे हे उत्तर त्याचं अधिक योग्य असेल. ठीक आहे. किंवा ठीक आहे, लक्षणीय घट तसं जे आहे याचं उत्तर जे आहे ड येऊ शकते किंवा हे देऊ शकते उत्तर. याचं उत्तर जे आहे ना अ आणि ब हे देऊ शकतात. ठीक आहे. परंतु जे आहे ना 4च उत्तर काय असेल? अधिक अप्रोप्रिएट आणि अधिक योग्य असेल. ठीक आहे. कारण की कसं असतं, खूप डीप विचार केला तर उत्तर याचं जे आहे 4 यायला पाहिजे, आणि जर वरवर जर विचार केला तर 2 यायला पाहिजे. आता वेळेवर जे आहे आयोग काय देते हे महत्वाचं आहे, पण याचं 4च उत्तर येईल. ठीक आहे. ठीक आहे. आता जे आहे आपण पॉलिटीमध्ये घेऊ भारतीय संविधान. तर भारतीय संविधानामध्ये जे आहे तर प्रश्न जे होते तर यावेळेस बरेच प्रश्न जे आहे चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर 2025 सुप्रीम कोर्टचं जे आहे स्टेटमेंट होतं, राईट टू हाऊसिंग हा जे आहे मूलभूत अधिकार आहे आर्टिकल 21 अंतर्गत, असं ते स्टेटमेंट होतं. तर तोही प्रश्न जे आहे ग्रुप सी ला विचारलेला आहे. ठीक आहे. आर्टिकल क्वेश्चन नंबर 51 पॉलिटीमध्ये बघू. 51 मध्ये जे आहे याचं उत्तर काय असेल की हे काय विचारलं? अयोग्य विचारलेलं आहे. त्यामुळे ज्यांना हे स्टेटमेंट रॉंग आहे, हे स्टेटमेंट, हे 2 स्टेटमेंट एकमेकांचे काय केले आहे? एक्सचेंज केलेले आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर जे असायला पाहिजे की अयोग्य विचारलेलं आहे. तर हे 1 याचं काय असायला पाहिजे? उत्तर असायला पाहिजे. HVIR अय्यंगर. ठीक आहे. हा SN मुखर्जी संविधान सभेचे सचिव, हे 2 स्टेटमेंट ज्या लक्षात घ्या. असं प्रेम बिहारी नारायण रायजादा हे काय होते? सुलेखनकार, ज्याला आपण म्हणतो जे आहे कॅलिग्राफर. ठीक आहे. कॅलिग्राफर म्हणजे पहिले हस्तलिखित संविधान जे होते तर ते कोणी केलेले आहे? प्रेम बिहारी नारायण रायजादा. ठीक आहे. इंग्लिशमध्ये आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे सर्व हे. आता जे आहे क्वेश्चन नंबर 52, सामान्य विधेयक असेल तर मंत्र्याद्वारे किंवा खासगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते. ते स्टेटमेंट बरोबर आहे, योग्य विचारलेला आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर जे आहे 52. आता सामान्य विधेयक, आता आपण 2 प्रकारचे बिल पाहिले होते. एक होते शासकीय विधेयक आणि दुसरे होते खासगी विधेयक. शासकीय विधेयक म्हणजे मंत्री जे विधेयक फक्त मंत्र्यालाच मांडता येते त्याला आपण शासकीय विधेयक म्हणतो. ठीक आहे. मंत्री मांडत असेल तर शासकीय विधेयक, आणि मंत्री सोडून इतर कोणताही ज्या सदस्य मांडत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? जे आहे खासगी विधेयक, प्रायव्हेट मेंबर बिल. परंतु याच्यामध्ये कसं असतं, सामान्य विधेयक जे आहे कोणी मांडू शकतं. मग सामान्य विधेयक जे आहे मंत्री मांडत असेल तर शासकीय विधेयक असू शकते, तर प्रायव्हेट मेंबर बिल असू शकते. ठीक आहे. आता समजा घटनादुरुस्ती विधेयक आहे तर घटनादुरुस्ती विधेयक कोणी मांडू शकते? गव्हर्नमेंट बिल असू शकते ते, आणि प्रायव्हेट मेंबर बिल असू शकते. परंतु धन विधेयक असेल तर तो मंत्रीच मांडतो, दोघं नाही मांडू शकत. त्यामुळे धन विधेयक हे काय असते? फक्त शासकीय बिल असते, प्रायव्हेट मेंबर बिल नसते. धन विधेयक फक्त मंत्र्यालाच मांडता येते. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय मांडता येत नाही ते. ठीक आहे, लक्षात घ्या. धन विधेयक, त्यामुळे जे आहे यामध्ये विचारलं योग्य कोणतं. ठीक आहे, तर जे आहे याचं पहिलं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, 52 जे आहे A1. ठीक आहे, चांगला प्रश्न होता. 53 बलवंतराय मेहता समिती. ठीक आहे, तर बलवंतराय मेहता समितीनुसार जे आहे सर्व स्टेटमेंट काय जे आहे त्या बरोबर आहे. त्याचा उत्तर काय असेल? 4 असेल.
ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापना असावी. पंचायत समिती जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापना करावी. ठीक आहे, आता जे आहे याचं उत्तर 4 आहे असं पटकन दिसतं. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. पण हे स्टेटमेंट जे आहे प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापना करावी, तर हे जे आहे हे स्टेटमेंट थोडं रॉंग आहे. हे अप्रत्यक्ष आहे. म्हणजे याचं उत्तर जे आहे 4 पेक्षा कोणतं निघेल, तर जे आहे अ आणि क निघेल. ठीक आहे, याचं उत्तर काय निघेल, जे आहे थर्ड निघेल. ठीक आहे, बलवंतराय मेहता समिती. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 54. कोणत्या भारताच्या अधिकृत भाषांची, आता बघा हे सर्व प्रश्न जे त्यांना करंट अफेअर मध्ये न्यूज मध्ये होते. म्हणजे तुम्ही कंबाईनच्या ग्रुप बीच्या पूर्व परीक्षेला बघा, ग्रुप सीच्या पूर्व परीक्षेला बघा, तुम्हाला हे सरळ सरळ दिसतं. त्यामध्ये आर्टिकल विचारलं, यामध्ये 8 शेड्यूल विचारलं. ठीक आहे, केंद्र सरकारने 44व्या घटना दुरुस्तीनुसार 3ऱ्या भागातून कोणता मूलभूत हक्काचा दर्जा रद्द केला, तर संपत्तीचा हक्क याचा मूलभूत दर्जा काय केला आपण, रद्द केला. आणि त्याला जे आहे भाग 12, ठीक आहे, भाग 12 अंतर्गत आर्टिकल 300A अंतर्गत कोणता दर्जा दिला, संविधानिक अधिकाराचा दर्जा दिला. मूलभूत अधिकाराचा दर्जा रद्द केला, ठीक आहे, आणि संविधानिक अधिकाराचा दर्जा दिला. कोणती घटना दुरुस्ती, 44th अमेंडमेंट ऍक्ट 1978. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 56. केंद्र व राज्याच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र ट्विलाइट झोन असे कोणी म्हटले, तर जे कोणी म्हटले, पायली यांनी म्हटले. हे केरळचे जे आहे संविधानिक एक्सपर्ट्स आहे पायली. ठीक आहे, तसं याचं उत्तर ऑस्टिन असते. जे लॉजिकली जर बघितलं तर ऑस्टिन, सहकारी संघराज्य कोणी म्हटलं, ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हटलं. तर त्यांची शक्यता होती, परंतु हा प्रश्न थोडासा काय विचारला, थोडासा फॅक्च्युअली एकदम करेक्ट विचारला. ठीक आहे, हे असू शकतं. तर हे असण्याची शक्यता होती, परंतु जे आहे लॉजिकली, परंतु ते येत नाही ते. ठीक आहे, तर ऑप्शन 2. लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती, टाउन एरिया कमिटी. आता टाउन एरिया कमिटी स्टेट गव्हर्नमेंटद्वारे असते. ठीक आहे, ती काही ही जी टाउन एरिया कमिटी आहे ही काही 74th अमेंडमेंट ऍक्ट कॉन्स्टिट्यूशन यामध्ये नाही येत. ठीक आहे, त्यामध्ये नगरपालिकांचे जे आहे 3 प्रकार येतात, ते हे त्यामध्ये येत नाही. त्यामुळे यात ही पूर्ण निवडलेली असू शकते किंवा पूर्णपणे नामनिर्देशित असू शकते किंवा मिक्स सुद्धा असू शकते. त्यामुळे याचं उत्तर काय असेल, वरीलपैकी सर्व. तर जे आहे चौथं उत्तर असेल याचं. ठीक आहे, सार्वजनिक निवडणुकीत पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष, तद्वतच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असेल, सरपंच असेल. ठीक आहे, राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद कोणत्या आर्टिकल अंतर्गत राज्याची कार्यकारी सत्ता सोपवलेली आहे, तर आर्टिकल 154. ठीक आहे, आर्टिकल 152 राज्यपाल असावा. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद, आता हे सोनम वांगचुक यांच्यामुळे जे आहे ना, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट या अंतर्गत त्यांना अटक केली, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन सुद्धा. ठीक आहे, तर हा प्रश्न ज्यांना चर्चेस होता, त्यामुळे हा प्रश्न येण्याची शक्यता होती. आणि यामुळे कोणता आर्टिकल येण्याची शक्यता जास्त होती, तर आर्टिकल जे आहे आर्टिकल 22. ठीक आहे, तर आर्टिकल 22 अंतर्गत 3 संरक्षण जर समजा आपण प्रतिबंधात्मक स्थानबद्धता अंतर्गत जर अटक केली तर लागू होत नाही. आर्टिकल 22 मधले मूलभूत अधिकार सोबत हा विषय कुठे आहे, तर हा केंद्र सूची आणि समवर्ती सूची दोन्ही मध्ये. केंद्र सूचीमध्ये कोणासाठी आहे, जे एक्सटर्नल इश्यू आहे, डिफेन्स आहे, फॉरेन अफेअर्स आहे, नॅशनल सिक्युरिटी आहे, त्या संबंधी असेल तर मग केंद्र सरकार कायदा करेल. आणि पब्लिक ऑर्डर वगैरे असेल तर मग समवर्ती सूचीमध्ये येतो. म्हणजे याचं उत्तर किती येईल, 3 मध्ये येतो. थोडासा हा डिफिकल्ट प्रश्न विचारला. लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येतं, तर जे आहे केरळच्या. ठीक आहे, याचं उत्तर किती येईल, 4. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख कोणते विधान सत्य नाही म्हटलंय, म्हणजे रॉंग विचारलेला आहे. तारीख ही 26 नोव्हेंबर 1949 आहे, तर हे स्टेटमेंट काय रॉंग आहे. ठीक आहे, तर ही जी आहे अधिनियमित होण्याची तारीख आहे. 26 जानेवारी 1950 ही तारीख जी आहे अंमलबजावणीची तारीख आहे. ती संविधानात कुठेही नमूद नाही आहे. ती कोणी ठरवलेली आहे, राष्ट्रपतीने ठरवलेली आहे. 42व्या हे स्टेटमेंट बरोबर आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि हे स्टेटमेंट बरोबर आहे. याला विचारलंय अचूक विचारलेलं आहे, चूक म्हणजे सॉरी रॉंग विचारलाय, रॉंग. तर स्टेटमेंट आन्सर 1. 63 जोडी जे आहे बरोबर जुळत नाही म्हटलंय, म्हणजे रॉंग विचारलेला आहे. समानतेचा अधिकार 14 ते 18, शोषणापासून संरक्षण 23-24 आहे, म्हणजे हे काय रॉंग आहे. त्याचे 2. ठीक आहे, हे शोषणाविरुद्धचा अधिकार आर्टिकल 23 आणि 24. पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला दिलेले आहे, तर जिल्हा अधिकारी. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहे, ऑब्व्हियसली कुठे राहणार आहे, बॉम्बे. ठीक आहे, बॉम्बेमध्ये जे आहे महाराष्ट्र, गोवा. ठीक आहे, आणि महाराष्ट्रात जे खंडपीठे प्लस गोवा,
ठीक आहे, त्यामुळे जे आहे जास्त. ठीक आहे, ओके. तर सर्वांना जे आहे खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे, प्रिलिम झालेली आहे, परंतु प्रिलिम झाल्यानंतर आपला कट ऑफ काही येऊ, स्कोर काही येऊ, पण आपली मेन्स जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत जे आहे या परीक्षेचं यश हे मेन्सवर अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही मेन्सची तयारी करून ठेवा. म्हणजे जे आहे भाषा, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि जीएस हे पूर्ण मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू स्ट्रॉंग करून ठेवा. म्हणजे तुम्हाला पुढच्या ज्या आहे येणाऱ्या मेन्सला तर कामी पडेलच, परंतु सरळ सेवेच्या ज्या परीक्षा सुरू राहतील थ्रोआउट इयर तर त्याला सुद्धा कामी पडेल. ठीक आहे, त्यामुळे जे आहे की आपण स्कोर काढला पाहिजे, यातनं शिकलं पाहिजे आणि जे आहे चुकातनं दुरुस्ती करून आपण पुन्हा अभ्यास केला पाहिजे. पण फक्त प्रिलिमचाच अभ्यास करू नका, मेन्सचा सुद्धा काय करा, अभ्यास स्ट्रॉंग करा. कारण प्रिलिम तुमची क्वालिफाय होईल, पूर्ण शुभेच्छा आहे तुम्हाला. आणि प्रिलिम क्वालिफाय झाली तर सर्वात महत्त्वाचं असते की मेन्स तोपर्यंत झालेली पाहिजे. नाहीतर मग प्रिलिम क्वालिफाय होऊन सुद्धा मग काही फायदा होत नाही. त्यामुळे सर्वांना ज्या मेन्सचा अभ्यास करण्याची शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. किती वेळ झाला?